नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोती भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ज्या 1-2 ताईंच्या कमेंट आले त्याच्यावरून आजचा व्हिडिओ आहे. तर बऱ्याच जणांना बघा, ज्यावेळेस आपण मातृवंदनेचा फॉर्म भरतो, आपण पोर्टलवरनं भरतो आणि त्या लाभार्थ्यांचं फेस कॅप्चर हे राहून जातं. तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, आपल्या ॲपमध्ये देखील त्या लाभार्थीचं फेस कॅप्चर करा म्हणून येतं. तर ते आपल्याला ॲपमधून तुम्हाला फेस कॅप्चर करायचं आहे, पण त्याच्यासाठी तुमचा कॅमेरा ओपन होत नाही किंवा कॅमेरा हे ऑप्शन येत नाही. तर ते काय येत नाही ते, आणि जर तुमचं लाभार्थी 6 महिन्याच्या वरचं होऊन गेलं असेल तर त्याचा फॉर्म तुम्ही मातृवंदना योजनेचा भरत असताना ॲपमधूनच भरा. तर मग आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, तुमचा कॅमेरा का ओपन होत नाही किंवा ते ऑप्शन तुमच्याकडे काय येत नाही, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. आपल्याला मातृवंदना ह्या पोर्टलवर जायचं आहे, म्हणजे हे आपल्याला असे लिंक ह्या पद्धतीने ओपन करायची. अशा पद्धतीने आपल्याला वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आधी ओपन करून घ्यायचं आहे. आणि काय करायचं त्याच्यासाठी, सगळ्यात पहिले आपल्याला आधार फेस RD हे जी ॲप आहे ही तुम्हाला आधी तुमच्या मोबाईलमध्ये, ज्या मोबाईलमधून तुम्ही मातृवंदनेचा फॉर्म भरत आहात, तर तिथे तुम्हाला आधी डाउनलोड करून घ्यायची आहे. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. याच्यासाठी याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की इथे तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग ते जे आहे ते इन्स्टॉल होत राहतं बघा. अशा पद्धतीने ते इन्स्टॉल होतं. पूर्ण इन्स्टॉल झालं का मग इथून ते ओपन होत नाही, लक्षात ठेवा. फक्त ती ॲप आपल्या याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. ती ॲप कुठेही तुम्हाला वर याच्यामध्ये जे आपले ऑप्शन असतात त्याच्यामध्ये दिसणार नाही. फक्त तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे. डाउनलोड केल्यानंतर मग तुमच्यासमोर अशा पद्धतीचं आलं, म्हणजे ती ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येऊन गेलेली आहे. तर तिला तुम्हाला आता अनइन्स्टॉल करायची का, तर नाही, ती इन्स्टॉल झालेली आहे. तर मग आता डायरेक्ट बाहेर येऊन जायचं. आपल्याला डायरेक्ट बाहेर येऊन जायचं. बाहेर आल्यानंतर परत आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला मातृवंदना इथूनच तुम्हाला जे ॲप आहे ती इथूनच तुम्हाला ओपन करायची. कधीही तुम्हाला मातृवंदना ॲप्लिकेशन जर सुरू करायचे असेल तर इथूनच सुरू करा. पोर्टलवर जायचं असेल तर इथून लॉग इन करायचं आणि ॲपवर जायचं असेल तर इथूनच करा. डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये जी ॲप डाउनलोड आहे तिच्यात डायरेक्ट जाऊ नका, कारण की ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट येत असतात त्याच पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनला देखील अपडेट हे येत असतात. याच्यात देखील व्हर्जन येत असतात, दुरुस्त होत असते. त्याच्यामुळे कधीही ॲपला चालू करत असताना इथूनच तुम्हाला चालू करायची आहे. आणि ज्यांचे फेस कॅप्चर दाखवत नाही तर अशा लाभार्थ्यांना ॲपमधूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. मग आता आपल्याला ॲप सुरू करायची. तिथं क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचं पेज आलं. पेज आल्यानंतर आपल्याला ओपनवर क्लिक करायचं, म्हणजे याला अपडेट वगैरे काही सध्या आलेला नाही. आलेला असला म्हणजे लगेच ते जसं पोषण ट्रॅकरचं असतं तसं आपल्याला इथं अपडेटचं म्हणून येतं, तर आपल्याला अपडेट करावे लागते. तर ओपनवर आपण क्लिक करणार. बघा ह्या पद्धतीचं येतं. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जो आपला युजर ID आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, लॉग इनवर क्लिक करायचं. सध्याचं जर पाहिलं तर व्हर्जन 1.1.5 असं हे व्हर्जन आहे. आपलं हे आहे का हे पण चेक करा. बघा इथं व्हर्जन आपल्याला दिसतं आहे याचं, जो अपडेट आपण म्हणतो 1.1.5 असं ते आपलं आहे. तर त्याच्यामुळे हे आहे का हे पण चेक करा. आता मी डायरेक्ट लॉग इन केलेलंच तुम्हाला दाखवलं, तर तुम्हाला तिथे लॉग इन कसे करायचं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. लॉग इन करून झालं तर हे झाल्यानंतर आपल्याला खाली आता स्क्रोलिंग करत जायचं आहे आणि जिथे आपल्याला ते ओपन करायचं आहे, जिथे तुम्हाला ते भरायचं आहे ते त्याच्या खाली सरकवत आपल्याला जायचं आहे. तर बघा ॲपमध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही नवीन फॉर्म भरणार तर इथे तुमचं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन, न्यू बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर आपल्याला जायचं आहे. आणि ज्यांचं तुमचं फेस कॅप्चर दाखवत नाही, म्हणजे आपल्या परीक्षिका मॅडम यांनी सांगितलं की तुमचं फेस कॅप्चर असं म्हणत आहे, तर मात्र तुमचं तसं आल्यानंतर तुम्हाला हे जे ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तो लाभार्थी दिसणार. इथे लाभार्थी दिसल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ऑप्शन येईल, तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फेस ऑथ असं ऑप्शन येईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडं 1 सेकंद वाट बघायची. त्याच्यानंतर कॅमेरा ओपन होतो. जर डायरेक्ट तुमचा कॅमेरा सुरुवातीला ओपन होत नसेल तर 3 ऑप्शन येतील. त्याच्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे तर ते तुम्हाला ओपन करायचं आहे. माझं आता डायरेक्ट माझ्याकडे लाभार्थी नाही, त्याच्यामुळे मी पुढची प्रोसेस सांगू शकत नाही, परंतु आपल्याला मी सांगून देते की 3 ऑप्शन येतील. ते फेस ऑथवर तुम्ही क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याच्या, तर त्याच्यानंतर 3 ऑप्शनमधील जे 1 नंबरचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर परत 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. मग त्याच्यासाठी तुम्हाला
कॅमेरा ओपन झाल्यानंतर तिथून तुम्हाला फेस कॅप्चर अगदी सेकंदात फेस कॅप्चर होतो, म्हणजे पोर्शन ट्रॅकरपेक्षा पण कमी वेळ लागतो आणि लगेच तो लाभार्थी परीक्षा क्रमांक यांच्या व्हेरिफिकेशनसाठी जात असतो. अशा पद्धतीने तुम्हाला मातृवंदना पोर्टलवर ज्यांचं फेस कॅप्चर दाखवत नसेल, 6 महिन्याच्या वरचं लाभार्थी असेल तर त्यांचं तुम्हाला फॉर्म इथूनच भरायचा आहे. फेस कॅप्चरचं ऑप्शन लगेच ओपन होतं आणि लगेच फेस कॅप्चर देखील होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. जर माझ्याकडे एखादं उदाहरण आलं तर मी तुम्हाला फेस कॅप्चर कसं करावं हे देखील नक्कीच सांगेल. एखाद्या दुसऱ्या ताईचं बघून तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. तशा तुमच्या कमेंट अपेक्षित आहे तर नक्कीच करते. आजच्या व्हिडिओत एवढंच. धन्यवाद.